प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. आज 9 नोव्हेंबर आपले बिशप थॉमस यांची निवड झालेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणूनच रविवारचा दिवस असून सुद्धा आज ख्रिस्त सभा संत जॉन लॅट्रन महामंदिराचं समर्पण हा सण साजरा करत आहे. त्याला कारण असं आहे की जगातील सर्व महामंदिरांची कॅथेड्रल्स, बेसिलिका, चर्चेस, मास सेंटर्स ह्या सगळ्यांची जननी म्हणून ह्या संत लॅट्रन महामंदिराचा ख्रिस्त सभा गौरव करत असते. काय एवढं वैशिष्ट्य आहे ह्या महामंदिराचं? सर्वप्रथम एक गोष्ट आपल्याला जाणून घेतली पाहिजे की प्रारंभीच्या पहिल्या 3 शतकात ख्रिस्त सभेमध्ये ख्रिस्ती लोकांचा प्रचंड असा छळ झाला. परंतु इसवी सन 306 साली संत हेलेना हिने ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस रोममध्ये आणला, त्यानंतर 313 साली कॉन्स्टंटाईन ह्या सम्राटाने ख्रिस्ती धर्माला राजाश्रय दिला. कालांतराने त्याची पत्नी फॉस्टा हिने आपला राजवाडा पोप मिल्टियादिस ह्यांना बहाल केला. आणि मग 9 नोव्हेंबर 324 म्हणजे आजच्याच दिवशी पोप संत सिल्वेस्टर पहिले ह्यांनी ह्या बसिलिकाचं मोस्ट होली सेवियर, अतिपवित्र तारक ह्या नावाने समर्पण केला. वरवर पाहता ही घटना छोटीशी असेल, परंतु एखाद्या ख्रिस्त मंदिराचं समर्पण करण्याची पहिलीच घटना इतिहासामध्ये तेव्हा घडली. त्यावेळेला समर्पणाचा विधी सुद्धा फार मोठा नव्हता. परंतु कालांतराने 9व्या शतकामध्ये ख्रिस्त मंदिराचं समर्पण हा विधी व्यवस्थितपणे तयार करण्यात आला. आणि मग त्यानंतर पुढील 1000 वर्षे पोप महोदयांचा महाल म्हणून संत जॉन लॅट्रन ह्या महामंदिराचा लौकिक कायम राहिला, वाढत राहिला. इसवी सन 4थ्या ते 16व्या शतकापर्यंत एकूण 5 विश्व परिषदा आणि 20 धर्म परिषदा ह्या ठिकाणी भरलेल्या आहेत. 12व्या शतकामध्ये ह्या महामंदिराचं नामकरण संत जॉन लॅट्रन अशा प्रकारे करण्यात आलं. त्यावेळेला 2 योहानांची नावं डोळ्यांसमोर ख्रिस्त सभेने ठेवलेली होती. एक होता जॉन द बॅप्टिस्ट आणि दुसरा होता जॉन द एव्हेंजलिस्ट. योहान बाप्तिस्ताने प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची पूर्वतयारी केली आणि योहान ह्याने पवित्र मरियेला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि ख्रिस्त सभेची जणू काही पूर्वतयारी करून ख्रिस्त सभेला पेंटेकॉस्टच्या दिवशी जो आकार आला, त्यानंतर ख्रिस्त सभेचा प्रसार करण्यामध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली. आणि म्हणूनच अजूनही आज व्हॅटिकनला जे महत्व आहे ते महत्व 13व्या शतकापर्यंत ह्या संत जॉन लॅट्रन महामंदिराला देण्यात आलेलं होतं. म्हणूनच संत जॉन लॅट्रन महामंदिराचं समर्पण हा सण रविवारी असून सुद्धा आपण तो साजरा करत आहोत. कारण बऱ्याच वेळेला रविवारी जर एखाद्या संताचा सण आला तर तो रद्द केला जातो किंवा दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु हे महामंदिर म्हणजे संपूर्ण जगातील ख्रिस्त सभेची जननी अशा प्रकारे त्या महामंदिराचा लौकिक होता. ह्या महामंदिराच्या दर्शनी भागात एकूण 15 पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एक पुतळा आहे खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचा, एक पुतळा आहे संत जॉन बॅप्टिस्टचा, एक पुतळा आहे शुभवर्तमानकार संत जॉन ह्याचा आणि 12 धर्मपंडितांचे पुतळे देखील त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. त्याद्वारे काय नक्की सांगण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्या संपूर्ण श्रद्धेचा उगम, मध्य आणि कळसबिंदू आहे.
परंतु हे करण्यासाठी संत जॉन बॅप्टिस्ट आणि संत जॉन एव्हेंजलिस्ट किंवा शुभवर्तमानकार यांनी जशी महत्वाची भूमिका बजावली तशाच प्रकारची भूमिका 12 धर्मपंडितांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये बजावलेली आहे आणि म्हणूनच त्यांची शिकवण आज संपूर्ण जगभर प्रसारित झालेली आहे। त्या व्यतिरिक्त ह्या महामंदिरामध्ये जे अनेक असे पवित्र अवशेष ठेवले गेलेले आहेत त्यामध्ये संत पीटर आणि संत पॉल यांचे अवशेष चांदीच्या पेटीमध्ये बंदिस्त करून ठेवण्यात आलेले आहेत। ह्या महामंदिराच्या सर्वात मोठ्या वेदीच्या खाली एक लाकडी टेबल ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये संत पीटर स्वतः घराघरामध्ये जी पवित्र मिस्साबली साजरी केली जायची ती ह्या टेबलवरती साजरी करायची अशा प्रकारची एक परंपरा आहे। त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या मेजावरती आपलं अखेरचं भोजन घेतलं असं सांगितलं जातं ते देखील ह्या ठिकाणी जपून ठेवण्यात आलेलं आहे। ह्यावरून ह्या महामंदिराचा लौकिक किती मोठा आहे हे आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेला एखाद्या महामंदिराचा समर्पण विधी हा सण आपण साजरा करत असतो त्यावेळेला 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात की आज आपलं जे चर्च आहे त्याचं देखील कधीतरी समर्पण करण्यात आलेलं होतं। ह्या समर्पणाच्या वेळेला वेदी, साक्रामेंताची पेटी, त्याचबरोबर आपल्या चर्चच्या सर्व भिंती ह्यांना पवित्र तेलाने आशीर्वाद केला जात असतो। साक्रामेंताच्या पेटीला विशेष करून धूप दिला जात असतो। त्यामध्ये साक्रामेंत ठेवल्यानंतर काही काळ त्याची आराधना केली जाते। अशा प्रकारे संपूर्ण चर्चचा केंद्रबिंदू ही साक्रामेंताची पेटी आहे हे दर्शविलं जात असतं। हा विधी हळूहळू विकसित झालेला आहे। अशा प्रकारे आज आपण संत जॉन लॅट्रन महामंदिराचा समर्पण विधी साजरा करत असताना दुसरा महत्वाचा मुद्दा आपण स्वतःला विचारणार आहोत की माझं स्थानिक चर्च आणि माझा जागतिक पातळीवरील चर्च ह्यांच्याशी माझा नातेसंबंध कसा आहे की मी खरोखरच अगदी मनापासून माझ्या चर्चवरती, माझ्या जागतिक ख्रिस्त सभेवरती प्रेम करत आहे का। आणि तिसरी महत्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की माझं घर प्रार्थनेचं मंदिर आहे, त्याला तुम्ही लुटारूंची गुहा करू नका। आणि मग तो आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। संत पॉल अजून एक पाऊल पुढे जातो आणि आपल्याला सांगत आहे की तुम्ही पवित्र आत्म्याचे मंदिर आहात, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा वस्ती करत आहे। आपलं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे ही गोष्ट माणसाने लक्षात ठेवून त्यानुसार ह्या शरीराची प्रतिष्ठा, ह्या शरीराचा मान सन्मान राखला पाहिजे। जसा स्वतःच्या शरीराचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा राखायची तशीच इतरांच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा निकोप आणि निर्मळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा। परमेश्वराने आपल्याला ही कृपा द्यावी म्हणून संत जॉन एव्हेंजलिस्ट शुभवर्तमानकार आणि संत जॉन बॅप्टिस्ट ह्या दोघांकडे विशेष मध्यस्थीची प्रार्थना करूया। प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो।